कुळगा बदलापूर नगर परिषदेमधून धक्कादायक प्रकार उघडकीस येतो आहे। आपण आतापर्यंत बघितलं होतं, अनेक जण बनावटी कागदपत्र देऊन कुठल्याही स्थानावर जातात। तसाच काहीसा प्रकार कुळगा बदलापूर नगर परिषदेमध्ये घडलाय। संगीता मॅडम आणि राणीताई उपस्थित असणार आहे। काय सांगाल मॅडम, आज काय प्रकार घडलाय? कुळगा बदलापूर नगर परिषदेमध्ये विशेष सभेचं आयोजन केलं होतं आणि ती जी सभा आहे ती 18/2/2026 रोजी झालेली होती, ज्यामध्ये वृक्ष प्राधिकरण समिती ची निवड करण्यात आली होती सदस्यांची। ती जी निवड आहे ती बेकायदेशीररित्या कशी करण्यात आलेली होती त्याचे पेपर जे आहेत ते पेपर आम्ही आज आपल्यासमोर सादर करतो। त्या समितीमध्ये जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना घेतलं गेलं आणि त्याचबरोबर 3 वृक्ष समिती सदस्य घेण्यात आले, ज्यामध्ये आदित्य गोळे, मंगेश जाधव आणि आदर्श तायडे या 3 व्यक्तींची निवड करण्यात आली, जी सर्वानुमते करण्यात आली। आणि हा ठराव आहे, ज्या ठरावावरती नगराध्यक्ष मॅडमची सुद्धा सही आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे अध्यक्ष जे आहेत ते आपले मुख्याधिकारी साहेब आहेत। आश्चर्याची गोष्ट ही आहे की आदर्श तायडे ह्या व्यक्तीने सगुणा रूरल फाउंडेशन नावाने एक प्रमाणपत्र वृक्ष समितीवर येण्यासाठी नगरपालिकेला दिलं, जे आम्हाला माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेलं आहे। आणि खरं पाहायला गेलं तर वृक्ष समितीवरती निवड होत असताना वृक्ष संवर्धन किंवा पर्यावरण याच्याशी संबंधित काहीतरी डिग्री, डिप्लोमा किंवा एखादी गोष्ट ज्याला त्यातलं तज्ज्ञ आहे त्या व्यक्तीला घेणं फार गरजेचं होतं। परंतु सगुणा रूरल फाउंडेशनच्या नावाचं एक प्रमाणपत्र घेऊन कुळगा बदलापूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा नगरसेवकांनी म्हणा, नगराध्यक्ष मॅडमनी म्हणा, उपनगराध्यक्ष मॅडमनी म्हणा, यांनी ह्या पद्धतीने ह्या आदर्श तायडे ह्या व्यक्तीला ह्या वृक्ष प्राधिकरण समितीवरती घेतलेलं आहे अनधिकृतरित्या, बेकायदेशीर आणि खोटे प्रमाणपत्र सादर करून। म्हणजे मला जर वृक्ष समितीवर जायचं असेल तर अशा प्रकारे हे लोक मला घेतील का? जे खोटे डॉक्युमेंट सादर करून आदर्श तायडे ह्या व्यक्तीला ह्या लोकांनी घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये यांनी सरळ म्हटलेलं आहे सदर प्रमाणपत्र त्यांनी मागणी केल्याप्रमाणे देण्यात येत आहे। याचा अर्थ यांनी मागणी केली आणि त्यांनी हे प्रमाणपत्र दिलं, त्यामुळे सगुणा रूरल फाउंडेशन जे आहे त्याची चौकशी होणं फार गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर या सगुणा रूरल फाउंडेशनने आदर्श तायडे ह्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करावा। गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही सुद्धा मागे लागणार आहोत। आम्ही सुद्धा पत्रव्यवहार कुळगा बदलापूर पोलीस स्टेशनला केलेला आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री असतील, नगराध्यक्ष मॅडम आहेत, मुख्याधिकारी आहेत, उपनगराध्यक्ष मॅडम आहेत, बदलापूर पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। त्यामुळे संबंधित या व्यक्तीवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याचबरोबर सगुणा रूरल फाउंडेशन जे आहे त्याची पण चौकशी होणं फार गरजेचं आहे। काय वाटतं याच्यामध्ये कोण गुन्हेगार असू शकतो? खरं पाहायला गेलं तर हे सगुणा रूरल फाउंडेशन जे आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला, त्यावेळेला आम्हाला असं सांगण्यात आलंय की आमच्याकडनं ते पेपर गेलेला नाहीये। म्हणजे हा पेपर, आमचा मुद्दा तोच आहे, जर पेपर त्यांच्याकडनं गेलेला असेल नसेल तर त्याची चौकशी होणं फार गरजेचं होतं। जर तुम्ही या आदर्श तायडे ह्या व्यक्तीला जर हे प्रमाणपत्र देत असाल तर तुम्ही असं कोणालाही द्याल। कुळगा बदलापूर नगरपालिका ही शासकीय कामकाज चालणारी वास्तू आहे, हे काही मंडळ नाहीये ना की तुम्ही प्रमाणपत्र दिलं आणि त्या व्यक्तीला घेतलं। तर हा सत्तेचा सरळ गैरवापर आहे मी तर म्हणेन। आणि ह्या व्यक्तीला ज्या प्राधिकरण समितीवरती ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनी ह्या व्यक्तीची हकालपट्टी करावी। आणि त्याचबरोबर आमची मागणी सुद्धा ही आहे की हे जे सदस्य आहेत यांची सुद्धा सदस्यत्व जे आहे आदर्श तायडेचे ते रद्द व्हावं, एवढीच आमची मागणी। त्याचबरोबर त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा। ज्या वेळेला एक सर्वसाधारण सभा पार पडली होती कुळगा बदलापूर नगर परिषदेमध्ये, त्यावेळेला अनेक लोकप्रतिनिधी जे आहेत याच जणांचं नाव जे आहे ते सजेस्ट करत होते की वृक्ष प्राधिकरणाच्या पदी यांची निवड जी आहे ती करण्यात यावी। काय वाटतं, कुठेतरी याच्या मागे त्यांचाही हात असू शकतो का? नक्कीच, ह्या व्यक्तीला घेण्यामागचा उद्देशच काय आहे हे चुकीचं आहे। जर चुकीच्या पद्धतीने, आमचा विरोध चांगल्या गोष्टीला अजिबात नाहीये, जिथे तुम्ही चुकणार तिथे आम्ही बोलणार आणि तो आमचा हक्क आहे। परंतु ह्या व्यक्तीला हे घेण्यामागचा उद्देश काय आहे, नक्की काय आहे? काही जण समाविष्ट असू शकतात का? नक्कीच याच्यामध्ये कोण कोण आहे याची चौकशी होणं फार गरजेचं आहे। म्हणून म्हणाली की मुख्याधिकारी जर याचे अध्यक्ष आहेत आणि जर अशा व्यक्तीला ह्या प्राधिकरणाच्या समितीवरती जी कुळगा बदलापूर नगरपालिकेची जी आहे समिती त्याच्यावर घेतलं जातंय तर हे खूप चुकीचं आहे। आणि चुकीच्या गोष्टीला चूक म्हणायची ताकद आम्ही नेहमी ठेवलेली आहे। त्याच्यामुळे आदर्श तायडे ह्या व्यक्तीवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्याचबरोबर ही सगुणा जी फाउंडेशन जे आहे त्याची सुद्धा आम्ही चौकशी लावणार। कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या कामावर कुठेतरी इथे प्रश्नचिन्ह निर्माण होतोय का? कारण सर्रासपणे चुकीचे डॉक्युमेंट सबमिट करून कोणीही कुठल्याही पदावर जातंय। काय वाटतं या संदर्भात काय बोला? नक्कीच कुठेतरी ह्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर होतोय। 11/2/2026 रोजी वृक्ष प्राधिकरण विशेष समिती सदस्यांची निवड केली गेली आणि ही निवड झाली आहे। निवड करतेवेळी सर्व सदस्यांची शिक्षण पात्रता,
त्यांचा संबंधित विषयाशी असणारा सहभाग हा तपासणं गरजेचं असतो. महत्वाची बाब म्हणजे सदर समिती स्थापन करण्या अगोदर कुळगाव बदलापूर नगर परिषदेने एखाद्या ह्याच्यामध्ये पत्रामध्ये किंवा पेपरमध्ये बातमी द्यायला पाहिजे होती, निविदा काढणं गरजेचं होतं, त्याची जाहिरात देऊन ही अशासकीय निवड होती. ही सर्वसामान्य व्यक्तीकडून एखादी तज्ज्ञ व्यक्ती या ठिकाणी निवडणं गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी तसं न करता आदर्श तायडे यांची त्या ठिकाणी निवड केली गेली. त्या संदर्भात आम्ही माहिती अधिकार टाकला होता. 8/6/2026 रोजी या ठिकाणी आम्ही माहिती अधिकार टाकला होता, परंतु अक्षरांशः वृक्ष प्राधिकरण समितीच्या जे अधिकारी आहेत त्यांनी माहिती लपवण्याचा प्रयत्न केला आणि सदर माहिती देण्यासाठी अक्षरांशः 2 महिने काळ या ठिकाणी त्यांनी घेतला. आणि ज्या वेळेस काल आम्ही मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी आम्हाला आज माहिती दिलेली आहे आणि माहिती दिली आहे. तर माहितीमध्ये यांनी जे 3 अशासकीय सदस्य नेमलेत, आदित्य गोळे आणि मंगेश जाधव, यांचे सर्टिफिकेट आम्हाला या ठिकाणी दिले गेलेले आहेत. त्यांचे जे पेपर आहेत ते योग्य आहेत, परंतु आदर्श तायडे यांनी जे प्रमाणपत्र त्या ठिकाणी पालिकेला सबमिट केलं होतं ते प्रमाणपत्र मला माझ्या माहिती अधिकारात देण्यात आलेलं नाही आणि अधिकाऱ्यांकडून मला असं सांगण्यात येतं की सदर व्यक्तीने ही माहिती पालिकेमध्ये सबमिट केलेली नाहीये. जर ही माहिती संगीताताई चेंदनकर यांना जर माहिती अधिकारात मिळू शकते तर मला देताना त्यांच्याकडून हे उत्तर का आलं की सदर व्यक्तीने ही माहिती नगरपालिकेत सबमिट केलेली नाहीये. अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही मला एक 4 ओळीचं पत्र लिहून द्या, मी तुम्हाला अर्ध्या तासात सदरची माहिती उपलब्ध करून देतो. त्यासाठी त्यांनी माझ्याकडून एक पत्र लिहून घेतलं. ते पत्र देऊन आम्ही जवळजवळ 2.5 ते 3 तास नगरपालिकेमध्ये होतो. आम्हाला माहिती देण्यात आलेली नाही आणि जे अधिकारी आहेत त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो होतो त्यावेळेस ते तिथून गायब झालेले होते. आणि कुठेतरी ह्या आदर्श तायडेची जी निवड केली गेलेली आहे, जे सर्टिफिकेट त्याच्याकडून घेतलं गेलेलं आहे, या पदासाठी कुठेतरी एक तज्ज्ञ व्यक्तीची निवड करणं अपेक्षित होतं, परंतु कुठलीही सत्यता पडताळणी न करता सदर व्यक्तीची या ठिकाणी निवड केली गेलेली आहे. यानंतर असं वाटतंय का की आता बाकीच्या ज्यांची समितीमध्ये निवड करण्यात आली आहे तिथे पण कुठेतरी फेराफेरी होऊ शकते, आता असं प्रशासन निर्माण होतं वाटतं का? नक्कीच. डॉक्युमेंट हे चेक केले पाहिजे, केले आहेत की नाही ते पण वाटतं. नक्कीच सर्व सदस्यांची जी काही सत्यता कागदपत्रांची सत्यता पडताळणी ही होणं गरजेचं आहे आणि आदर्श तायडे यांनी जे काही सगुणा रुरल फाउंडेशनचं जे काही सर्टिफिकेट या ठिकाणी त्यांनी सबमिट केलेलं आहे त्या संस्थेची देखील चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्या संस्थेची धर्मादाय आयुक्तांकडून ऑडिट होणं देखील गरजेचं आहे. त्या ऑडिटमध्ये त्यांनी जे काही उपक्रमांमध्ये सहभाग घेतलाय नाही घेतलाय या सगळ्या गोष्टीची सत्यता तपासणी होणं गरजेचं आहे. आणि संगीताताईने तर आता सांगितलं की मी त्या संस्थेशी संपर्क साधला, परंतु त्या संस्थेने सांगितलं की सदर सर्टिफिकेट हे आम्ही दिलेलं नाहीये. जर संस्था असं म्हणते की आम्ही ते सर्टिफिकेट दिलेलं नाहीये तर ह्याच्याकडे हे सर्टिफिकेट आलं कुठून? याने हे बोगस पद्धतीने बनवलेलं आहे का? खोटे डॉक्युमेंट बनवले आणि एका सरकारी कार्यालयामध्ये ते सबमिट केलं म्हणून सदर व्यक्तीवरती 420चा गुन्हा दाखल होणं देखील गरजेचं आहे. आणि हा प्रकार उघडकीस आणला नसता तर हा प्रकार दाबला गेला असता का? नक्कीच हा प्रकार या ठिकाणी दाबला गेला असता. मला एक प्रश्न पडलेला आहे की एवढे सगळेजण अनुभवी राजकारणी आहेत किंवा जे काही मुख्य अधिकारी आहेत हे सगळे एज्युकेटेड आहेत, सगळे शिकलेले आहेत. जर हे सगळ्या गोष्टी असताना अशा पद्धतीने जर भ्रष्टाचार पालिकेमध्ये होणार असेल, सर्वसामान्य व्यक्तींना टाळून अशा जर बोगस लोकांना या ठिकाणी संधी दिली जात असेल तर ह्या पालिकेला नक्की काय म्हणावं हा मोठा प्रश्न या ठिकाणी मला पडलेला. आम्ही नेहमीच खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बोलण्याची ताकद ठेवतो. नेहमीच आजपर्यंत आम्ही ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर आम्ही आवाज उठवलेला आणि ही जी गोष्ट आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने घडलेली आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे, माननीय नगराध्यक्ष महोदय यांना देखील मला प्रश्न विचारायचा आहे, मुख्य अधिकाऱ्यांना मला प्रश्न विचारायचा आहे आणि सर्वच या ठिकाणी जे काही नगरसेवक आहेत सर्व पक्षाचे त्यांना मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला ह्या आदर्श तायडेची कसली भीती आहे एवढी की तुम्ही त्याला एवढा पाठीशी घालताय, एवढा चुकीचा, एवढे खोटे कागदपत्र तुम्ही सबमिट करून देखील अशा व्यक्तीला तुम्ही या ठिकाणी जे स्थान दिलेलं ते योग्य आहे का? कसली भीती आदर्श तायडेची तुमच्या मनामध्ये बसलेली आहे की तुम्ही त्याच्याविषयी आवाज उठवू शकत नाही? तो नेहमीच आता मागचं देखील एक प्रकरण मी आता सांगू इच्छिते की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही प्रकरण घडलं होतं त्यावेळेस देखील छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ज्या तरुणीने आक्षेपार्ह विधान केलं होतं त्या तरुणीची चुकीच्या पद्धतीने पाठराखण करून या ठिकाणी तेव्हा देखील त्यांनी गैरप्रकार केला होता, तेव्हा देखील त्याला कोणत्याही प्रकारचा जाब विचारला गेला नाही.
का त्याला पाठीशी घातलं जातं ह्याचं उत्तर ह्या संबंधित सगळ्याच लोकांनी या ठिकाणी द्यावं. अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने या सगळ्यांची उत्तरं मिळवावी लागतील.